नमस्कार मित्रांनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात, मस्त आहात आणि आनंदी आहात. आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे ह्या बसमधून. ही बस आहे चलो बस. ओके, तर ह्या चलो बसनी आपण कुठे जाणार आहोत मी तुम्हाला सांगते. तर आपण जाणार आहोत बँड्रा फोर्ट बघायला, बँड्रा वेस्टला. त्याला बँडस्टँड असं म्हणतात. तर ही जागा खूप फेमस आहे आणि आत्ता ओपन झालेली आहे. त्याचं पूर्ण म्हणजे आता नवीन केलेलं आहे काम. तर मी फार पूर्वी आली होती, अगदी 10-15 वर्षापूर्वी. तर आत्ता पुन्हा नव्याने ते डेव्हलप केलेलं आहे. तर म्हटलं चला बघूया. तर आज तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लोर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. ओके, तर आपण कुठे चाललो आहे? बँड्रा फोर्टला. आणि तिथे बाजूलाच माउंट मेरीसुद्धा आहे. तर माउंट मेरीला पण आम्ही गेलो, पण आत्ता मी ह्या व्हिडिओमध्ये बँड्रा फोर्टच दाखवणार आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला माउंट मेरीचा पण मी दाखवणार आहे. सो ही बस आतमधून अशी आहे. खूप छान बस बनवल्या त्या. एकदम कम्फर्टेबल सिटिंग आहे. आणि हे जे आहे ते तिकीट घेणारे. आणि हा बँड्राचा एल्को मार्केट. आणि ह्या बस इतक्या छान आहेत ना की त्यांच्या विंडोमधून एकदम क्लिअर सगळं रेकॉर्डिंग करता येत होतं. सो आपण बसनी जातो आहे. तर बँड्राचा प्रवास थोडासा कॅप्चर केलेला आहे. तर तुम्ही पण बघा आणि आनंद घ्या. पूर्ण AC बस आहे. खूप छान, मस्त छान प्रवास झाला. हार्डली 10 मिनटात ती बँड्रा वेस्टवरून ही बस आपल्याला बँड्रा वेस्टमध्ये बस स्टॉप्स आहेत ना सगळे, तिथून मिळते 151. आता नवीनच ह्या चलो बस चालू झालेल्या आहेत. आणि ते स्वतःहून आपल्याला बोलतात की चलो बँडस्टँड वगैरे. तर आपला बँडस्टँडला जायचं असेल तर नक्की ह्या बसने प्रवास करा. आणि इथे तुम्ही बघा, 2 मिनटं मी तुम्हाला सांगते. होली फॅमिली हॉस्पिटल बँड्रा वेस्टचं. तर ह्या बसमधून जाताना दिसलं तर तुम्हाला मी सांगते. आणि ही मुलगी बघा, हा खेळ खेळते दोरीवरचा. तर मी काय तुम्हाला सांगत होती, ह्या बसमधून जाताना प्रवास पण खूप छान, अगदी 10 मिनटाचा. आणि एका माणसाचे 30 रुपये तिकीट आहे. तर खूप छान आहे ना. जर तुम्ही रिक्षाने गेलात ना तर भरपूर पैसे होतात. मला वाटतं 150 रुपयेपर्यंत तरी होतात. तर तुम्हाला पण हा फोर्टला जायचं असेल, बँडस्टँडला जायचं असेल, माउंट मेरी आता येते, आता पावसामध्ये माउंट मेरी फेअर येते, तर तिथेसुद्धा जायचं आहे तर नक्कीच ह्या बसने तुम्ही प्रवास करा. मी खूप मनापासून सांगते, कारण ही बस खूप छान आहे, एकदम कम्फर्टेबल. आणि शिवाय आपल्याला त्याचं तिकीटही परवडणारं आहे ना, 30 रुपये पर पर्सन. तर आपण ह्या आता बसनीच चाललो आहे. बघत राहा तुम्ही. आपल्याला आता जाता जाता शाहरुख खानचा बंगलासुद्धा बघायला मिळणार आहे, मन्नत. आणि ह्या असं छान छान रामदास नायक रोडला बिल्डिंग्स तुम्ही बघू शकता. खूप छान आहे इकडे एरिया पण. पुन्हा एकदा बस तुम्ही बघू शकता. आता मी ही बस बघते आहे, कारण की आम्ही सीट बघत होतो की आम्हाला लेफ्ट साईडला बसायला मिळते का. कारण की शाहरुख खानचा बंगला जो आपला दिसणार आहे ना, तो लेफ्ट साईडला दिसणार आहे. अशा ह्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत. सगळ्यांचे कार वगैरे आहेत समोर. कारण की मला असं वाटतं इथे सगळेच श्रीमंत लोक राहतात. समजू शकता तुम्ही, इथे शाहरुख खान राहतो म्हणजे सगळी छानच लोक राहत आहेत, पैसेवाले म्हणू शकतो आपण. आणि ह्या सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत ना, त्याच्या पाठीमागे लगेचच समुद्र आहे. बँडस्टँड म्हणतात ना, तो सगळा समुद्र ह्या
बिल्डिंगच्या मागे आहे. आणि आतून हा जो रोड आहे जाण्यासाठी, तर आपल्याला बँडस्टँडला कोणाला मध्येच उतरायचं असेल तर उतरू शकता. आणि किल्ला जर बघायला जायचं असेल तर लास्ट बस स्टॉपपर्यंत जायचं आहे आपल्याला. माझा आवाज थोडा बसलेला आहे सर्दीमुळे, तरी पण मला तुमच्याशी बोलावंसं वाटतं, म्हणून हा व्हिडिओ एक्सप्लोअर करता करता म्हटलं थोडीशी बडबड करूया. तेवढंच तुमची आणि माझी कनेक्टिव्हिटी होते. बसचा प्रवास चालूच आहे आपला अजून. बसमध्ये मस्त AC होता, त्यामुळे छान वाटत होतं. आणि बाहेर असं वातावरण होतं ना की थोड्या वेळाने पाऊस येणार आहे, असं थोडं ढगाळ होतं. त्यामुळे तर तुम्हाला असं थोडं ब्लर पण दिसत असेल, म्हणजे असं ढगाळ वातावरण दिसतच आहे, पण छान होतं वातावरण. तर हा बघा, लेफ्ट साईडला शाहरुख खानचा बंगला आहे हा. आणि ही राईट साईडला बघताय तुम्ही, सगळेजण खूप इथे उभे असतात. ह्यासाठी उभे असतात जेणेकरून शाहरुख खानला बघायला मिळेल, ते त्यांच्या बंगल्यातून बाहेर येतील. आणि आम्ही पण राईट साईडला बसलेलो आणि लेफ्ट साईडला इथे बस स्टॉप होता ना मन्नत बंगल्याच्या समोर. तर काही लोक उतरले, मग आम्ही पण लेफ्ट साईडला आलो, कारण ह्या बंगल्याची शूटिंग करायची होती. तर हा असा बाहेरून बंगला दिसतोय. बसमधून जेवढा दिसतोय तेवढा आम्ही कॅप्चर केला आहे. इथे तुम्ही नाव बघू शकता, मन्नत. आणि इथे पण बघा किती लोक उभी आहेत त्यांना भेटण्यासाठी. आणि हे जे वरती ग्रीन दिसतंय ना, ते शाहरुख खानच्या बंगल्याचं काम चालू आहे. आय थिंक न्यूजमध्ये पण ते दाखवत आहेत की त्यांच्या बंगल्याचं काम चालू आहे. आणि मन्नतच्या नंतर अजून हार्डली 5 मिनिटावर आहे, आपण लास्ट स्टॉपला उतरणार आहोत. आणि हा जो रोड गेला आहे ना लेफ्ट साईडला वरती, तो माउंट मेरीचा आहे. तर इथून असं आपण मन्नतच्या इथून थोडं पुढे आलं की राईट साईडवरून चालत आपण माउंट मेरीला वरती जाऊ शकतो, चर्चकडे, जे फेमस आहे. आता माउंट मेरी पण येईल पावसाळ्यात. तर लगेचच आपण 5 मिनिटाने आता उतरतोय. हा लास्ट स्टॉप आहे बँडस्टँड म्हणायचं. हा जर तुम्ही बसने येत असाल, सांगितले तुम्हाला 30 रुपये तिकीट आहे. आणि बँड्रा वेस्टवरून बँडस्टँड म्हणायचं लास्ट स्टॉप. तर इथे आम्ही उतरलो आहे. मी त्या कंडक्टरला विचारत होती की बस सतत असतात का, तर ते होय म्हणाले. आणि ही बस तुम्हाला दाखवते, अशी असते बस, चलो बस. बघा, म्हणजे बघायला पण सुंदर आहे. तर आपण आता इथे उतरलो आहे. आणि इथे उतरल्या लगेचच 1 मिनिटावर हे ताज हॉटेल आहे. आणि मला एवढ्या वर्षापासून खूप इच्छा होती की ताज हॉटेल बघण्याची. तर आज मी हे ताज हॉटेल बाहेरून बघते, पण नक्कीच ह्या ताज हॉटेलमध्ये जाऊन मी मस्त डिनर किंवा लंच तरी करणारच आहे. आणि जेव्हा पण मी ह्या ताज हॉटेलला जाईन, मी बघा इथे फोटो काढते आणि दाखवते की हे ताज हॉटेल आहे मागे. तर जेव्हा पण मी जाईन तेव्हा हे ताज हॉटेल आतून तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये मी एक्सप्लोर करेन. तर तुम्ही पण माझ्यासाठी विश करा की मी लवकरात लवकर ह्या ताज हॉटेलला व्हिजिट देईन. आज आमचा ॲक्च्युली जायचा प्लॅन होता, पण थोडंसं मग नंतर माझा नवरा म्हणाला की राहू दे आत्ता, आपण पुन्हा एकदा येऊ आणि स्पेशली ताज हॉटेलमध्येच जाऊ. तर हा पुढचा व्ह्यू आहे ताज हॉटेलचा. तिथे पण आम्ही असे फोटो वगैरे काढले. हा असा गेट आहे. आणि आता इथे गुलाबवाला उभे होता, तर त्याला विचारलं की एक फूल कितीला आहे, तो 30 रुपये. आणि आपण आता पोचलेला आहोत बँड्रा फोर्ट बघायला. तर हा असा बाहेरून आहे, ते बघा संस्थान लिहिलेलं आहे. खूप छान असा गेट बनवलेला आहे. तर आत्ता आपण ह्या गेटमध्ये चाललो आहे आतमध्ये. आणि इथे लिहिलेलं आहे बांद्रे किल्ला उद्यान परिसर. आणि इथे आहे ना एंट्री केल्याच मित्रमैत्रिणींनो इतकं प्रसन्न वाटलं ना. अशी खूप झाडं लावलेत,
म्हणजे शोची पण झाडं लावलेत आणि वेगवेगळी झाडं लावलेत, म्हणजे अर्धी तर मला माहीतही नाहीत. आणि माडाची पण झाडं आहेत. आणि हा इथे बघा नकाशा दिलेला आहे, डायरेक्शन कुठे कुठे काय आहे, कसं कसं जायचं ते. आणि इतकं छान ना, स्वच्छ एकदम, म्हणजे तिकडे गेल्या गेल्याच इतकं प्रसन्न वाटलं. पण जो पण हा एरिया सगळेजणं हँडल करत आहेत, या एरियाची जबाबदारी घेतली. इथे लिहिलेलं आहे बांद्रा किल्ला उद्यान. आणि हे छोटे छोटे बघा असे कारंजे सोडलेले आहेत, तिथे बसूनसुद्धा छान आम्ही फोटो काढले. आणि ही झाडं फार युनिक आहेत. हां, तर मला काय म्हणायचं होतं की हा जो एरिया ज्यांच्या पण अंडर आहे, म्हणजे ह्यांचा मेंटेन करतायत, त्यांना खूपच मनापासून धन्यवाद. कारण खूपच स्वच्छता, अगदी प्रसन्न वाटत होतं. इथे तुम्ही बघू शकता, खूप स्वच्छता आणि इतकी प्रचंड मस्त झुळझुळ हवा येत होती ना, खूप छान वाटलं. बघू शकता असा केवढा मोठा परिसर आहे. आणि ते वरती ते व्हाईटवालं दिसतंय ना, तो किल्ला, म्हणजे वरती जाण्यासाठी रस्ता आहे. तर इथून जी माणसं येतात तिथून पण आहे. तर हा किल्ला आता आला आहे, आपण त्याच्या पायथ्याशी आलो आहे. तर हा त्या पायथ्या तिथला इथं परिसर बघू शकता. संध्याकाळची वेळ आहे ना, इथे यायची वेळ आहे 4 ते 6 संध्याकाळी. जी मला संध्याकाळची माहिती आहे ते तुम्हाला सांगते. आता हे किल्ल्याच्या वरती आपण आलो आहे बघा चढून. तर किल्ल्याच्या वरती आल्यावर हा पुन्हा एकदा व्ह्यू तुम्हाला दाखवते मी. पूर्ण समुद्र आणि सिलिंग दिसतो हा इथून. इथे पण फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान आहे. खूप जण इथे रील वगैरे बनवत होते, आम्हीसुद्धा रील बनवल्या. आणि वातावरण बघा, खूप असा पाऊस येणार होता, त्यामुळे असे ढग एकदम दाटून आले होते. हा सिलिंग. तर आता ह्या फोर्ट किल्ल्यामध्ये चालले मी. चढायलाच्या खूप छान स्टेप केल्यात, त्या पण तुम्ही आता बघा. आणि वरती बघा किती खूप लोक बसलेले आहेत. खूप इकडे गर्दी असते मला वाटतं. आज सॅटरडे होता त्यामुळे सुद्धा असू शकतं, खूपच पब्लिक होतं. अगदी स्टार्टिंगपासून तर पूर्ण इथे किल्ल्याच्या वरती सुद्धा बघा किती जण बसलेत. आणि अर्धा हा किल्ला मी चढली आणि इथे बसले होते सगळेजण, तर मी पण बसले आणि फोटो वगैरे काढला. आम्ही दोघांनी सुद्धा ह्या व्ह्यूचा फोटो सेल्फी वगैरे काढले. तर अर्धा किल्ला चढल्यावर पुन्हा एकदा हा व्ह्यू बघा. संपूर्ण झाडं, इतकी बापरे हवा ना. आणि इथे आल्यावर मला ना असा गोव्याचा फील आला. गोव्याला तुम्ही कधी गेला असाल ना, जे पण गेलेत त्यांना तर माहिती आहे, किंवा रॅदर नाही गेलेत त्यांना पण माहिती आहे. गोव्याला पण असं कोणत्या कोणत्या बीचवर गेलं ना की असं वरची साईड असेल ना, तर असाच व्ह्यू दिसतो. आणि मला सेम गोव्याचा फील आला. मला वाटतं आय लव्ह मुंबई, आय लव्ह यू मुंबई. कारण मुंबईला सुद्धा आपण ह्या गोव्याचा आनंद घेतो आहे. तर तुम्हालासुद्धा गोव्याला गेलात नाहीत तर इथे येऊन गोव्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता आपल्या मुंबईचा. आपली मुंबई पण गोव्या इतकीच, म्हणजे गोव्याच्या बीच इतकीच सुंदर आहे मला वाटतं. मी तर मुंबईच्या खूप प्रेमात आहे. आणि विशेष करून ही साऊथ मुंबई खूपच छान आहे. इथे तुम्ही बघू शकता, आता आपण टॉपला आलो होता. तर इथे पण असं टॉपला येऊन खालून पुन्हा आपण असा राऊंड घेऊन आहे ना वरती जाऊ शकतो. आणि तिथून राईट साईडवरून पण शॉर्टकट होता, पण तिथून मला थोडंसं रिस्क वाटलं. कारण तिथून लगेचच खूप मोठा असा, म्हणजे अशी दरी खाली दिसते, असा समुद्र दिसतो, त्यामुळे मी अशी हा राऊंड घेऊन जात आहे. तर इथे पण बघा ना की एवढी मोठी जागा घेतली आहे. खूपच सुंदर याचं बांधकाम केलेलं आहे, खूपच सुंदर. पुन्हा एकदा ज्यांनी बांधलं आहे, म्हणजे प्रत्येक माणसाचं ह्याच्यामध्ये ज्याचं ज्याचं योगदान आहे त्या प्रत्येकाला खूप धन्यवाद. कारण इतकं प्रसन्न. आणि बघा किती स्वच्छता आहे बघा, खूप स्वच्छता, खूप म्हणजे खूपच स्वच्छता. आणि इकडे वरती टॉपला ना किल्ल्यावरच हे असं छोटंसं मैदान आणि खेळाचं मैदान केलेलं आहे.
तर लहान मुलं इथे खेळू शकतात, मज्जा करू शकतात. इथे बघा लहान मुलं चाललेत वरती, खूप जणं वरती आहे ना फोटो वगैरे काढायला चाललेत. आणि मी इथून अशी मुद्दामून खाली जाऊन अशी हे पूर्ण एक्सप्लोर करून अशी पुन्हा असा यू टर्न राऊंड मारून वरती किल्ल्याकडे येते, म्हणजे टॉपला. तर बघू शकता ही सगळी ताडाची झाडं आहेत. इतकं मनमोहक सुंदर वातावरण होतं ना. मला असं वाटत होतं की ह्या परिसराचा टायमिंग 4 ते 6 का ठेवला आहे, कारण आम्ही पोचलो होतो 5ला आणि आमच्याकडे 1च तास राहिलेला. त्या 1 तासामध्ये असं मन इतकं भरून गेलं होतं ना की असं वाटत होतं की अजून टायमिंग जास्त असताना तर इथे मी अजून 1 तास मस्त बसून ह्या निसर्गाचा आनंद घेतला असता. बघू शकता प्रत्येक झाडं, प्रत्येक पानं किती हलत आहेत, कारण खूप प्रचंड हवा. आणि ह्या टॉपला असं इथे बघा, हा इथे आहे ना सिलिंगचा व्ह्यू दिसतो इथून. तर इथून पूर्ण सगळेजण सिलिंग बघत होते. हा पूर्ण मागचा परिसर आहे किल्ल्याच्या टॉपचा वरचा. त्या साईडला सिलिंग दिसतो, इकडे मागच्या साईडला. तर असा हा पूर्ण राऊंडने मी फिरवते. म्हणजे माझा नवरा शूटिंग करतोय, आता मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करते. तर हा असा राऊंडने त्यांनी फिरवला आहे. तर इथे पण बघा ना किती सुंदर झाडं लावलेत. आणि हा बघा वरलीचा सिलिंग बघताय ना, खूपच सुंदर वातावरण. तर आय होप ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बँड्रा स्टेशनपासून मी बसने आले, बँड्रा फोर्टला पोचले, तिथपर्यंत संपूर्ण प्रवास आणि बँड्रा फोर्ट तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. आणि आत्ता 6च्या नंतर आम्ही निघालो आहे, बँड्रा स्टेशनला आलो आहे. आणि हा बघा किती सुंदर मुसळधार पाऊस पडतो आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.